नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आता मी पोहे बनवणार आहे. तर त्याकरिता मी अर्धा किलो पोहे स्वच्छ धुवून नितळत ठेवलेले आहेत. हा कांदा आणि मिरची कापून घेतलेली आहे. हा कढीपत्ता आहे, ही कोथिंबीर आहे, हे शेंगदाणे आहेत. आणि आज माझ्याकडे खोबरं नाही आहे, म्हणजे नारळ नाही आहे. मला पोह्यामध्ये नारळ खूप आवडतो. चला तर मग आता सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला. गॅस थोडा मंद आचेवर ठेवते. सर्वात प्रथम आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत. शेंगदाणे छान क्रंची होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. तर आता आपले शेंगदाणे छान क्रंची झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊया. कुठलं बाळा? घाल बाळा, तू कुठलं घालायचं ते. जीन्स दिली ना तुला. अरे तुझं ब्लॅक कलरचं लेगिन्स होतं परी, ह्याच्यामध्ये ठेवलं आहे बघ, कपाटामध्ये हँगरला अडकवून ठेवलेलं आहे. तर आता आपण घालणार आहोत राई. करंगळी माझी दुखतेच आहे मित्रमैत्रिणींनो. राई छान तडतडली की घालूया जिरं. घालूया कांदा आणि कढीपत्ता. आशिषला सांगते फोन करून पोहे आणते म्हणून ब्रेकफास्टला. त्याची फॅमिली गावाला गेलेली आहे ना, राजस्थानला. तर त्याला फोन करायला हवा, नाही तर तो ब्रेकफास्ट करेल. आशिषला सांगते ब्रेकफास्टला जाऊ नको, मी पोहे आणते. आशिष म्हणजे असेल 30-35 वर्षाचा, म्हणजे माझा अनु एवढाच. म्हणजे जसा माझा अनु तसा माझा आशिष, गणेश, त्याच्यानंतर सुनील, ही सगळी म्हणजे माझ्या मुलांसारखी. सांगते आशिषला, बाबू मी पोहे आणते, तू काय ब्रेकफास्ट करू नकोस. करंगळी दुखतेच आहे. मिठाचा डब्बा पण फोडता येईल मला. बरेच दिवस झाले, 4ही बोटं बरी झाली, पण ते करंगळी काय पटकन बरी होईना. तर मी मॅडमकडे जाऊ का काय डिस्पेन्सरीमध्ये, बघू आता, विचार करते आहे मी. मीठ घालते. मला चमच्याचा अंदाज नाही समजत, मी हातानेच घालते मीठ. तर गॅस जरा मंद आचेवर ठेवायचा. कांदा छान भुरक्या रंगावर भाजलेला आहे आपला. आता मीठही घातलेलं आहे. आता हळद घालते. परी परी परू
अगं माझी करंगळी दुखते. मी तुला फार कष्टाचं काम नाही सांगत बाबू. फक्त हे पोहे मध्ये टाकून दे ह्याच्यामध्ये कढईमध्ये. ये चल. मोबाईल नको ना पकडूस. अगं माझी करंगळी दुखते. तू हे पोहे घाल कढईमध्ये. थांब चांगले ते सुटसुटीत कर बाबू. मम्मा झालं का ग? मला जायचं. 5च मिनिटं बाबू झाले पोहे. करपलाय ते शेंगा. क्रंची झाले ते. करपले नाही म्हणायचं. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. परी, ए बाळा, परू, ए परी, बिट्टू, ए बिट्टू, काय करतोय तू? काय करतोय? हा, मेडिटेट करतो 10 मिनिटाचं. बरं कर. म्हटलं अंड फेटून दिलं असंच पोळी बनवून. हा मी करते राजा. त्याला मेडिटेट करायचं आहे. ठीक आहे मी करते. म्हणजे त्यालाच उशीर होतोय म्हणून म्हटलं थोडी मदत होईल, पटकन होईल ना ऑमलेट. त्याला पोहे आणि ऑमलेट हवं आहे बिट्टूला माझ्या. हात दुखतोयच आहे माझं, तर काय करू. करंगळी दुखते, हात दुखतोय. जाऊ दे, दुखणं खूप नाही चालूच असतं. फार अगदी नाजूक नाही बनायचं. दुर्लक्ष करायचं त्याकडे. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे. नारळ नाही आज पोह्याला. ठीक आहे, माझ्याकडे हे बटाट्याचा चिवडा आहे, तो मी वरून घालीन त्याच्यामध्ये. लाडू बाईला पण आवडतो तो माझ्या बटाट्याचा चिवडा. अरुणा काकून आपण सारखं बटर बटर म्हणे काय ते सारखं बटर खायचं. तर म्हटलं चला आज अनुला पण पोहे हवे होते, काकूंना पण हवे होते, तर म्हटलं चला बनवूया पोहेच आज. असं आहे मित्रमैत्रिणींनो. असं सांगू तुम्हाला. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आज़ाद हूँ दुनिया की चमन से. काय तर मला ते शब्द पण नीट आठवत नाहीत. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी 5वीला होती आम्हाला कविता ही, बालकवींची. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंद गडे, तिकडे चोहीकडे. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. थोड्या वेळात आपण ह्याला झाकण लावून ठेवूया. अगदी 2 मिनटं, 1 मिनिट ठेवूया. अजी उठ कर अब कहाँ जाएगा, जहाँ जाएगा हमें पाएगा. अजी रूठ कर अब कहाँ जाएगा. मैं तेरे इश्क में मर ना जाऊं कहीं,
तू मुझे आजमाने की कोशिश न कर, मैं तेरे इश्क में दिल अपना और प्रीत पराई, किसने है रीत बनाई। दिल अपना है दर्द ऐसा कि सहना है मुश्किल, दुनिया वालों से कहना भी मुश्किल। गिर के आया है तूफान ऐसा, बच के साहिल पे रहना है मुश्किल। दिल अपना और प्रीत पराई, किसने है रीत बनाई। दिल अपना मेरे मितवा, मेरे मीत रे, आजा तुझको पुकारे मेरे गीत रे, मेरे गीत रे, ओ मेरे मितवा, मेरे मीत रे, आजा तुझको पुकारे मेरे गीत रे, मेरे गीत रे, मेरे मितवा, मेरे मीत। तेरे नैना क्यों भर आए, तेरे नैना क्यों भर आए, तेरे नैना क्यों भर आए। दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है। दुश्मन न करे दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है। किधर गई पकड़ अभी मुझे मिल नहीं रहा है। किती कुठे टाकली पकड रे देवा, आता हे कसे उतरू पोहे मी। व्हायब्रेट होतंय, खाली पाणी आहे ना। आता आपण